आजकाल ट्रेंडिंग असलेल्या शाही शेवई बनवण्याचा बेत केला. त्यासाठी कढईत 2 चमचे तूप घातलं, त्याच्यावर काजू, बदाम, पिस्ते घातले आणि ते छान परतून घेतले. त्यातच मी मनुके घातले आणि तेही छान परतून घेतले. गोल्डन ब्राऊन कलर आला की हे सगळे ड्रायफ्रूट्स मी काढून घेतले. मग त्याच कढईत आणखीन 2 चमचे तूप घातलं आणि एक मोठा बाऊल भाजक्या शेवया कुस्करून घातल्या आणि छान परतून घेतल्या. त्याच्यावरती मी 1 वाटी गुलाबजामचा पाक घातला आहे आणि हा सगळा पाक घालून शेवया छान परतून घेतल्या. शेवया परतल्या की त्या एका पॅनमध्ये काढून घेतल्या. मग त्याच कढई स्वच्छ करून मी 1 वाटी दूध घेतलं आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर इथं घेतलेली आहे मी आणि त्यातच 4 चमचे दूध टाकलं आणि त्याची पेस्ट करून घेतली. दुधामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकली, छान उकळून घेतलं आणि त्यातच हे कस्टर्डवालं दूध मिक्स केलं आणि छान असं घट्ट होईपर्यंत परतून घेतलं. त्यात वेलची पूड टाकली. आता थंड झाल्यानंतर मी एका ट्रेला तुपाने ग्रीस केलं, त्याच्यावरती थोडंसं शेवयांचा हे घातला आणि हे करून घेतलं. त्याच्यावरतीच कस्टर्डचं लेअर लावला, परत त्याच्यावरती शेवयांचा लेअर लावला, परत त्याच्यावरती कस्टर्डचा लेअर लावला, ड्रायफ्रूट्स टाकले मध्ये मध्ये आणि छान असं 2 तासासाठी मी फ्रीजला ठेवलं. आणि नंतर मग त्याच्या ह्या अशा वड्या कापल्या आणि छान अशा काढून घेतल्या. त्या सगळीकडनं सोडून घेऊन अशा काढून घेतल्या. तयार आहेत आपल्या ह्या शाही शेवया.